हेडलाईन्स नंतर आता पाहूयात गणेश विसर्जनासंदर्भातल्या काही बातम्या। मुंबईमध्ये आतापर्यंत 300 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालेलं आहे, तर 7200 घरगुती बाप्पांचंही विसर्जन करण्यात आलेलं आहे। आज दिवसभर गणेश विसर्जन विविध शहरांमध्ये सुरू आहे। ही थेट दृश्य आता आपण लालबागच्या राजाची पाहतोय। संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत। हळूहळू विसर्जनाची मिरवणूक पुढे सरकण्यास सुरुवात झालेली आहे। दुपारी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू मुंबईमधले सगळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। एकीकडे विसर्जन मिरवणूक सुरू आहे, दुसरीकडे सगळे भक्त आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावरती एकवटल्याचं पाहायला मिळते। मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं जल्लोषपूर्ण वातावरण सध्या आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। 10 दिवस लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर त्याची सेवा केल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती आणि घरगुती गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये हेच चित्र आजच्या दिवशी पाहायला मिळतं। मग ते मुंबई असो की पुणे असो, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सगळ्याच शहरांमध्ये अशाच पद्धतीचं भावुक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मात्र जितक्या प्रेमाने बाप्पाला घरी आणलं जातं तितक्याच प्रेमाने बाप्पाला निरोपही दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्तसाद सुद्धा बाप्पाला प्रत्येक भक्तगण घालत असतो। ही दोन दृश्य मुंबईमध्ये एकीकडे विसर्जनाला मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, दुसरीकडे नाशिकमधल्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आता आपण पाहतोय। नाशिकमध्ये सुद्धा सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आणि रस्त्यावरती बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलेले हे भक्तगण जितक्या वाजत गाजत बाप्पाला मंडळामध्ये आणलं गेलं, घरी आणलं गेलं, तितक्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाला निरोप देण्याचा आजचा हा दिवस। खरं तर प्रत्येकाच्या मनात असतं की बाप्पा आपल्याला सोडून जाऊ नयेत, मात्र परंपरेप्रमाणे 10 दिवस बाप्पा घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान असतात आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्याची ही परंपरा आज अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीनं विसर्जन सुरू आहे। मुंबई, पुणे, नाशिक या मुख्य शहरांमधल्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आता आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकते। दुसरीकडे पुण्यामध्ये मानाच्या 3 गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। तर तिकडे नाशिकमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो। आतापर्यंतचा आढावा घेतला तर आतापर्यंत 300 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन झालेलं आहे, तर 7200 घरगुती गणपतींचं विसर्जन सुरू आहे आणि अजूनही मोठी लांबच लांब रांग विसर्जन मिरवणुकीची पाहायला मिळते। हळूहळू चौपाटीच्या दिशेने लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली मिरवणूक पुढे पुढे सरकते। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या 5 गणपतींबरोबरच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीलाही सुरुवात झालेली आहे। एकीकडे नाशिकमध्ये डीजेच्या तालावरती ठेका धरून सगळे भक्त आपल्या गणरायाला, लाडक्या बाप्पाला निरोप देतात। ज्या दिवसापासून श्री गणेशाचं आगमन घरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये होतं त्या दिवसापासून खरं तर अशाच पद्धतीचं जल्लोषपूर्ण भावुक वातावरण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशभरात, जगभरात पाहायला मिळतं। जगभरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक ज्या ज्या शहरामध्ये आहेत त्या त्या शहरामध्ये आपल्या बाप्पाची अशाच पद्धतीनं मनोभावे सेवा करतात। एकीकडे मुंबईमधलं दृश्य गणेश विसर्जन मिरवणुकीचं, दुसरीकडे नाशिकमधलं हे दृश्य। मुंबईतल्या मुख्य चौपाट्यांवरती विसर्जन मिरवणुकीची अशाच पद्धतीनं गर्दी पाहायला मिळते। गिरगाव चौपाटी, वर्सोवा बीच या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। आता आपण ही दृश्य पाहतोय गिरगाव चौपाटीवरची। या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या
मिरवणुका हळूहळू पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे, तर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे. मुंबईमधल्या या दोन्ही मिरवणुका, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा हा सोहळा, तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती पोहोचलेल्या आहेत. आता हळूहळू या मूर्ती चौपाटीपर्यंत दाखल होतील, चौपाटीवरती दाखल होतील. त्यानंतर या ठिकाणी बाप्पाची मनोभावे आरती केली जाईल आणि बाप्पाचा अखेरचा निरोप घेतला जाईल. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता मात्र आनंदामध्ये, भाऊक वातावरणामध्ये गणरायाला हा निरोप दिला जातो. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकतानाची ही दृश्य.